सरकारमधले मंत्री यांना माहित नाही हे सगळ्या पद्धतीची व्यवस्था आहे. ह्या ज्या व्यक्तीचं आपण नाव घेतोय 100 कोटीचं टेंडर काढायचं हा चंदन सिंग ठरवतोय. म्हणजे त्या मंत्र्यांना हा माहीत नसेल का? गैरप्रकार होता असं म्हणतात. तर नेमकं काय आहे ते? पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे, पण मी म्हणतो पुणे हे कोचिंग माफियाचं माहेरघर होतंय का काय? की अधिकाऱ्यांचे फायद्याचे, मंत्र्यांच्या फायद्याचे आणि ते जे कसे किशे भरतील त्याच्या निर्णयाचे कोर्स इथं शिकवले जातात. हे कोचिंग माफिया ह्या संस्था जे चालवतात ना, कोचिंग माफिया चालवतात. बार्टी, महाज्योती, टार्टी, सारथी हा आला होता कन्सल्टंट म्हणून. अच्छा, आता विद्यार्थ्यांच्या भविष्याचं कन्सल्टिंग करतोय हा. म्हणजे ह्यांच्यावर पाणी कसं फिरलं जाईल. पण बाहेरचा माणूस येऊन महाराष्ट्रातल्या पोरांच्या हक्काचे पैसे तो खातोय ना, मग ते अन्यायकारक आहे. त्यापेक्षा स्वतःच्या संस्था तयार करायच्या आणि त्या इकडे इंट्रोड्यूस करायच्या. आपल्या नावाने नाही दुसऱ्याच्या नावाने काढायच्या आणि त्यालाच काम मिळवून द्यायचं. हा काम चंदन सिंग करतो. ज्ञानदीपचं विद्यार्थ्यांचं एज्युकेशन देत असताना 80% त्यांची प्रेझेंटी असेल तर त्याला पैसे दिले जातात. मग अमेरिकेतून यांनी प्रेझेंटी कशी दिली? काय की इथं ॲडमिशन घेणारे बहुतांश मुलं ही बोगस असतात. म्हणजे बोगस ॲडमिशन आता घेतलेलं ह्यांच्या तुम्हाला 50 लाखाचं पॅकेज आहे, तुम्हाला 60 लाखाचं पॅकेज आहे, तुम्ही अमेरिकेत आहे, तुमच्यामुळे 2 विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. जे गरीब आहेत ते. या सगळ्या संस्थांमध्ये मिळून दरवर्षी किती पैसे सरकार खर्च करत असेल? कारण महाज्योतीचं 300 कोटीचं बजेट आहे, सारथीचं 350 कोटीचं आहे. आणि शिष्यवृत्ती मिळणार असते. त्यांची नेमकी निवड प्रक्रिया कशी होते? नेमकं काय असतं? त्याला 8 लाखाच्या आतलं क्रायटेरिया आहे. ह्याचं 50 लाखाच्या वरील इन्कम आहे. अमेरिकेत आहे. ह्यांनी एक्झाम कशी दिली, ह्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं केलं आणि ह्यांनी अटेंडन्स कशी लावली. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ह्या कागदाखाली पैसे दिल्याशिवाय तो पेपर पुढे जात नाही.